आज आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे की आज केंद्र सरकारने आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आमच्या सरकारने सत्यनारायणजी नुवालजी यांना सन्मानित केला आहे पद्मश्री देऊन। सत्यनारायण नुवालजींनी संरक्षण जे आपलं विभाग आहे यामध्ये भारत हा आत्मनिर्भर व्हावा याकरता जे अत्यंत महत्त्वाचे आधुनिक शस्त्रसाठा त्यांनी तयार केला आणि एक मजबूती देशाला देण्याचा प्रयत्न केला। आपल्या भारत मातेला सुरक्षित करण्याकरता एक मोठं योगदान सत्यनारायण नुवालजींनी दिलेलं आहे। मी त्यांचं अभिनंदन करण्याकरता त्यांच्याकडे आलो आहे, त्यांचे आभारी मानण्याकरता आलो आहे की त्यांचं योगदान हे अत्यंत मोठं आहे आणि मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांच्या सर्व परिवारांनाही शुभेच्छा देतो। डिफेन्स क्षेत्रामध्ये भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी नोवालजीचं मोठं योगदान आहे जगभरात। काय आज संपूर्ण जगामध्ये आमच्या नागपूरचं विदर्भाचं नाव हे पोहोचवण्याचं कार्य आणि संपूर्ण देशामध्ये एक्सपोर्ट करून आणि विदेशात अनेक देशामध्ये एक्सपोर्ट करून देशालाही आत्मनिर्भर करण्याचं काम केलं। आज आमच्या डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये परवा आपण बघितलं असाल की माननीय केंद्रीय मंत्री राजनाथ सिंगजी येऊन गेलेत, त्यांनी संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञान शस्त्र साठा बघितला आणि ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूरमध्येही जे ड्रोन्स होते त्या ड्रोन्स जे हल्ले केले होते ते ड्रोन्स हल्ले परतवून लावणे आणि अचूक त्या ठिकाणी मारा करण्याचे एक त्या ठिकाणी ड्रोन्स तयार केले। ते ड्रोनसुद्धा सत्यनारायणजी नुवाल यांच्या पुढाकाराने जी त्यांची कंपनी आहे सोलर पॉवर यामध्ये तयार झाले होते आणि तेव्हासुद्धा देशाला एक मजबूती देण्याचं काम त्या ड्रोनच्या माध्यमातून झालं। खरं तर एक आपल्याकरता फार अभिमानाची गोष्ट आहे की नागपूरमध्ये ही सोलर पॉवर इंडस्ट्री आहे। सत्यनारायण नुवालजी त्यातनं शून्यातून त्यांनी इतकं मोठं उभं केलं आहे। सर हे सांगा, यासोबत आणखी एक नाव आहे बोथे गुरुजी जे आहे त्यांना सुद्धा अमरावतीचे, त्यांना सुद्धा पद्मश्री मिळालेला आहे। तसं त्यांचं जे काम आहे तुकडोजी महाराजांच्या सोबत त्यांना सहवास लाभलेला आहे, ते काम पुढे नेण्यासाठी बोथे गुरुजींच्या संदर्भातही तुमच्या शुभेच्छा काय? मी बोथे गुरुजीकडे जाणार आहे, त्यांना शुभेच्छा देणार आहे जाऊन, आणि त्यांचं जे कार्य आहे ते अतुलनीय आहे। या महाराष्ट्राला या विदर्भाला तुकडोजी महाराजाचा जो ग्रामगीता आहे, जो ग्रामसार आहे, हा जनाजनापर्यंत पोहोचवून ग्रामसमृद्धी आणण्याचं काम तुकडोजी महाराजांनी केलं आणि त्याला पुढे नेण्याचं काम बोथे गुरुजींनी केलं आणि त्यामुळे बोथे गुरुजीचाही सन्मान मी घरी जाऊन करणार आहे। त्यांनाही केंद्र सरकारने पद्मश्री दिलेला आहे आणि आमच्याकरता हा अभिमानाचा विषय आहे की मी अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि त्यांच्याकडे जाऊन मी हा सन्मान त्यांचा धन्यवाद आणि त्यांचे अभिनंदन करणार आहे। बोथे गुरुजीनं मोठं कार्य उभं केलं, त्यामुळंच आमचे पंतप्रधान मोदीजी आणि केंद्र सरकारने त्यांना पद्मश्रीचा अवॉर्ड दिलेला आहे। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे। संजय राऊतांनी म्हटलं की ज्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला त्यांनाच पद्मभूषण दिलेला आहे। किमान असे पुरस्कार दिल्यानंतर शेवटी इतकी मोठी यंत्रणा यामध्ये जन्मापासून तर संपूर्ण कार्य बघितल्याशिवाय कुणाला इतका मोठा पुरस्कार मिळत नाही आणि इतका मोठा पुरस्कार मिळाल्यावर अशा पद्धतीची आलोचना करणे हे बुद्धिभ्रंश झालेल्या लोकांचं काम आहे। गणेश नाईकांना आता पॉलिटिकल प्रश्न नाही घेऊ। सर 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 एक प्रश्न असा आहे, आता भाषण जे तुम्ही दिलं त्या भाषणामध्ये 6000 मेगावॅट वीज सोलरद्वारे निर्माण होईल असं तुम्ही सांगितलं आहे। जे पंप्स ऑफलाईन पद्धतीनं आहे ते पंप्स ऑनलाईन पद्धतीनं ग्रीडमध्ये जोडण्यासाठी काय प्रयत्न होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी वेगळी कंपनी किंवा शेतकऱ्यांसाठी फ्री बिल असं तुम्ही जाहीर केलेलं आहे। सोलरच्या 6000 मेगावॅट कसं ऑफलाईन ऑनलाईन होणार आहे? माननीय देवेंद्र फडणवीसजीचं मी मनापासून महाराष्ट्राच्या जनतेमार्फत आभार मानतो की माननीय देवेंद्रजींनी त्यांच्याकडे हा ऊर्जा विभाग स्वतः त्यांनी आपल्याकडे ठेवला आणि गिनीज बुक ऑफ इंडियामध्ये, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचा हा विक्रम म्हणजे एकूण देशात जेवढे सोलर पंप लागले शेतकऱ्याचे
त्यातले 60% सोलर पंप एकट्या महाराष्ट्रात चांगले आहेत आणि हा अवॉर्ड मिळाला, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचा अवॉर्ड मिळाला आहे खात्याला. त्यामुळं खरं तर शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे, शेतकऱ्यांना मोफत वीज देणे, हे जे कमिटमेंट आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेला केलं होतं, शेतकऱ्यांना केलं होतं, ते कमिटमेंट आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि करतो आहे. पुढच्या 4 वर्षामध्ये 2029 पर्यंत महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याकडनं आम्ही विजेचं बिल घेणार नाही, पंपाचं बिल घेणार नाही आणि जे जे आता डिमांड करतील त्यांना 3 लाखाचा पंप हा 25,000 रुपये देतो आहे. 3 लाखचा पंप 25,000 रुपयात त्यांना मिळत आहे. इतका सबसिडी गव्हर्नमेंटने दिला आहे आणि ही सबसिडी वर दिलेला पंप महाराष्ट्राने सर्वात जास्त लावला, 60% पंप लावला. त्यामुळं एक नवी क्रांती महाराष्ट्रात आली. त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, या विभागाच्या एसीएस आबा शुक्लाजी आणि त्यांचे सीएमडी लोकेश चंद्रजी यांचेही मनापासून अभिनंदन करतो. पंप्स जे लागलेले आहे ऑनलाईन मी आज सांगितलं की कोराडी आणि खापरकळा वीज प्रकल्प किंवा चंद्रपूर वीज प्रकल्प यातून जे राख निघतं ती जर आपण दगडखानीमध्ये भरली, ज्या उत्खनन केलेल्या दगडखानी आहेत त्या पडलेल्या आहेत. आपण बघितलं असाल वडधामणा, इकडे बुट्टीबोरीकडे, इकडे पाचगावकडे, कुई तालुक्यात, उमरेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात दगडखानी झाल्या आहेत. ही राख तिथे भरली तर हा एरिया समतल होईल आणि प्रदूषण जे राखेमुळे होतं तेही कमी होईल. त्याला मुरमाची लेअर टाकून आम्ही समतल परिसर करू तर राखेची समस्या आम्ही सोडवणार आहोत. पंप्स जे असतात ते ऑनलाईन कसे होणार? जे पंप्स लागले आहेत महाराष्ट्रात ते ग्रीडमध्ये कसे जोडणार आहात तुम्ही? पहिले तर आपल्याला महत्वाचं आहे की ग्रीडपेक्षा शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करून दिवसानी सकाळी 7 संध्याकाळी 6 ही उन्हेवरच वीज तयार होणार आहे. आपण दिवसाने वीज शेतकऱ्यांना पाहिजे, रात्री वीज नको आहे. सकाळी 6 ते सायंकाळी 6 12 तास वीज पाहिजे आहे. आणि जे ग्राहक विजेवर आहे, इलेक्ट्रिकच्या विजेवर आहे, म्हणजे रेग्युलर विजेवर आहे, पारंपरिक विजेवर आहे, त्या ग्राहकांना तर त्या ठिकाणी सबसिडी आहे, त्या ग्राहकांनाही मोफत दिलेल्या आहेत, त्या ग्राहकांना आम्ही वीज देतो आहे. पण दिवसाने मात्र वीज जर पाहिजे असेल तर सोलर पंपावर शिफ्ट व्हावं लागेल आणि बाकी रात्रीची वीज पाहिजे असेल तर त्यांना पारंपरिक घ्यावी लागेल. त्याच्यावरही आम्ही त्यांच्याकडनं पैसा घेणार नाही.